खायला जाऊ शकतो आपण यार. झालं इथं स्वयंपाक बनव, आपलं पिठलं भाकर खाऊ. तांदूळ नाही घेतले आपण यार. हा ना, मग मी तेच म्हणतोय. तू दादा बोटी बघ किती इथं त्या वड्या. आम्ही ना आता इथं मध्ये आलतो, तिथं मच्छी मार्केट होतं. मस्त पॉपलेट वगैरे मासे आणले आणि भूक लागली होती म्हणून वडापाव पण आले, कारण बनवायला टाइम लागणार होता आम्हाला. आमच्या मागे तयारी चालू आहे. आता मी ना रेसिपी बघते, कारण मी आतापर्यंत कधी ना बोंबीलची, ओल्या बोंबीलची भाजी बनवली नाही. तर मी मसाला घरूनच वाटून आणलाय, काळा मसाला. आता मी बघते नक्की त्याला या व्यतिरिक्त पण काही करावं लागतं, जसं सुरमई सारखं. सुरमई नाही आपलं ते काय ते जिंके असते ते कोळंबी सारखं असं काहीतरी करावं लागतं की मसाल्यामध्ये. तर आहे ना आमच्या इकडे वडापाव खायला काम जातात, त्यात 80 पण लागलाय वडापाव खायला. वडापाव खाऊ राहिला इथं, नुसता वडा पाव नाही खाऊ राहिला, त्याला नुसता वडातला छान आवडलाय. तर आम्ही ह्या लोकेशन आहे, मागं बॅकग्राऊंडला लोकेशन दाखव बघा. ह्या लोकेशनवरती मस्तपैकी आम्ही ना आता जेवण बनवणार आहे, इथंच खाणार आहे. एकदम मस्त गार हवा येते, पाणी समोर समुद्रात एक नंबर आहे. हवा पण येते आणि मस्त त्याला सपोर्ट करेन सांगता येत नाही. भांडे आणले तेवढे आणि हे दाखव पापलेट साठी पाणी द्या मला. हे पापलेट आणले आणि बोंबील तुम्हाला बनवताना दाखवू. इथं बोललं बिललं नको, आपलं पाणी बाहेर जाऊ द्या. आपलं मत दिले आणि ते बोलले फ्रेश आहे, कारण त्यांनी असं इथं उचकून पाहिलं. थांबा हे बंद करते. तर फ्रेश आहे, त्यांनी असं आहे ना इथं काहीतरी असं ओपन करून पाहिलं आणि असं असं दाखवलं, हाताला लागलं म्हणे फ्रेश आहे. तर मग आता तुम्ही सांगा हे फ्रेश आहे की कसे आहेत. आम्हाला तर बोल पापलेट मासा आवडतो, फ्राय करून खायला. कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला आता आम्ही पाणी काढतो. आम्ही घरून आहे ना 20 लिटरचं पाण्याचं कॅनी भरून आणलेली मस्त. आम्ही सगळं भरून आणलेलं आहे, एकदम एकदम मजा करायला आलेलो आम्ही. इथं तांदूळ विकत घेतले, मसाला विकत घेतला, ते सांगा की. तांदूळ तसं पण घरी पण आपल्याला विकतच घ्यायला लागतं ना, त्यामुळे मग पॉइंट आहे. हा व्ह्यू जो आहे ना तो बाप आहे. तर आम्ही आता मासे पापलेट दूर राहिले तेव्हा काय बोंबील, हे बोंबील पण आणलेत आणि ते व्यवस्थित त्यांनी क्लीन पण करून दिलेत. आणि आता मी त्याची पण भाजी बनवणार आहे, तर ते पण आम्ही क्लीन करून भात सोडून दिला असता. मला वाटलं ते कुकर लागन साफ वगैरे करा म्हणून नाही करावं. आता इथं मी पापलेट आणि बोंबील मॅरिनेट करण्यासाठी ठेवू राहिले. तर इथं आलं लसणाची पेस्ट इथूनच घेतली आणि ती आता यूज करतो. आम्ही काही कात्री वगैरे आणलं नाही, त्यामुळे आता जरा लोकल मार्केटची जरा वेगळंच हे दिसतंय. मटण बघा, हे बघा इकडे भात लावलाय गॅसवरती. त्यात मीठ टाकले, विसरले होते 2 मिनिटासाठी, पण मीठ टाकलंय आता त्याच्यामध्ये. आणि आता इथं चाललंय मॅरिनेट ठेवायचं काम. चला आता ना आम्ही ना तुम्हाला डायरेक्ट तयार झाले का मासे फ्राय करताना दाखवू. तर ठीक आहे. इकडे अंशू पप्पा बसलाय. अंशू इकडं चाललंय त्याचं खेळायचं काम, खायचं काम चाललंय मस्तपैकी. आणि व्ह्यू बाकी मात्र एक नंबर आहे. व्ह्यू साठी डायरेक्ट 10 आउट ऑफ 10 मार्क आपल्यासाठी भाई. एक नंबर लोकेशन भेटलंय आम्हाला हे बनवायसाठी, जेवण तयार करायसाठी. आणि आम्ही इथं जेवण पण करणार आहे बसून. पॉपलेट घेऊन घेतले का? तर आता इथे मॅरिनेट केले होते मासे. आता त्याला मी हे मसाला रवा आणि हे घरूनच बनवून आणलं होतं. त्या
आता इथं मी ते करते त्याला लावून घेते मसाला. गाणी लावले काका. मी ब्लॉग बनवलाय, तू आला एडिट वगैरे झाला ना, पोस्ट केल्यानंतर बघ. आणि त्याच्यामध्ये आलिशीचा फोन आला हे पण दाखवा. थांब रे. हे पण बनवायचं आहे. तुला बोंबील ओला गुलाबजामुन कसं बनवतात माहिती मलाच नाही माहिती. काय काय बोलली? बोला ना. तर आता आहे ना सगळे कंटे मासे गप्पी मासे. गप्पी नाही, त्याला काय बोलतो, याचे पापलेट. जर तर आहे ना आता हा फायनल राऊंड आहे. शेवटचा एक बाकी राहिला होता पापलेट, त्याला फ्राय करू राहिलाय. आम्ही ते बोलून ते 1200 भाऊ रुपयाला. तिथं घ्यायला पण होता, भाऊ पैसे द्यायला पण होता आणि भाऊ नावाच विसरला. अरे पण मला खायचेच नाही ना, मला काय करायचंय त्याचं, मी काय लक्षात ठेवत बस एवढं, मी खातच नाही तर. आयुष्याचं बघा तिकडे खेळायचं काम चालू आहे, माझा आता शेवटचा मासा राहिला. आम्हाला ना पण लोकेशन मात्र एक नंबर भेटल्या. आणि लोकेशनच्या बाबतीत नाद नाही करायचा. मी घरून आहे ना हा मसाला पण बनवून आणलाय, काळा मसाला वाटण्याचा. आणि फक्त वास घेऊन बघते. सकाळीच बनवलंय, छान वाटलं. आणि आज लास्ट वाला फ्राय करू राहिलाय पापलेट. वाजणार आहे तुझं. नाही वास नाही जाणार, पण खराब झालाय की नाही, कारण आता वाजले किती वाजले, 11:30. 11:30 वाजले ना. तिकडे शहरामध्ये लोकांचे गॅसचे वांदे आणि आम्ही मस्त चिल मारतोय, एन्जॉय करायला आलोय भाई. गॅस घेऊन वगैरे मस्त सगळं बनवून खाऊ राहिलोय. तर आहे ना, चूल आणि आम्हाला खरी आणायचं नव्हतं, पण सध्या ना गॅसचे वांदे असल्यामुळे हॉटेल वगैरे म्हणजे चालू नाही जास्त करून. आणि आमचा एक प्लॅन पण होता. हेच हॉटेल हे बंद आहे, आम्ही त्याच्याच हॉटेलच्या बाहेर बनवून राहिलोय. मालकाकडून परमिशन घेतली तर इथं उभा होता आणि बनवतोय. आता तो बाहेर गेलाय, त्याला म्हटलं या जेवण करायला. लवकर खायचं आहे, इथं भाऊ नाही. अंश बाबू उंदे मामा तिकडे. आणि कुठे आहे त्यांचं स्थान, कुठे आहे नेव्हीवाल्यांचं? तर ह्यांच्या इथं जाळे सुकट टाकले, त्यामुळे हे आले तिथं. आणि इथं आमचं झालंय, इथं बोंबिलची भाजी पण झाली. आणि हा समोरचा व्ह्यू. इथं आम्ही बनवले आता जेवण. आणि आत्ताच ताईचा फोन आला होता बाय चान्स, म्हणजे आणि आम्हालाच एक सरप्राईज भेटलं की ताईन ते सुद्धा हरिहरेश्वरला आलेत, म्हणजे आमच्यापासून 20 किलोमीटर व अंतरावर. तर ते पण आले, त्यांना पण जेवण करायला बोलवलं. ते रूम शोधू राहिले, आम्ही ऑलरेडी रात्री बुक केली होती. तर इथं आता आम्ही जेवण करायला बसलोय, मागं समुद्र किनारा. आणि इथं आमचं चाललंय जेवण. भाजी बनवली मी याची बोंबिलची भाजी आणि मच्छी. आणि इथं शेंगदाण्याची चटणी, भात, लोणचं, चपाती.